नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स आजचा पिक्चर या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आम्ही तुम्हाला इतर भाषिक मस्ट वॉच क्रिटिकली ॲक्लेम नवनवीन चित्रपट सुचवू. आजच्या पिक्चरच्या या भागात आपण बोलूया स्ट्रेंज डार्लिंग या चित्रपटाबद्दल. हा चित्रपट तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. स्ट्रेंज डार्लिंगची स्टोरी एकदम सरळ आणि सोपी आहे. एक मुलगी आहे, तिच्या मागे एक माणूस बंदूक घेऊन मागे लागलाय. तो त्या मुलीच्या जीवावर उठला आहे. कधी तिला मारेन असं त्याला झालंय. त्याच्यापासून वाचण्यासाठी ती मुलगी पळते. पळता पळता ती मुलगी एका फार्म हाऊसवर मदतीसाठी जाते. त्या फार्म हाऊसवर 2 वृद्ध जोडपं राहत असतात. मग तो माणूस म्हणजे ज्याला एक प्रकारे आपण सिरियल किलरच बोलू शकतो, त्याला त्या फार्म हाऊसचा सुगावा लागतो. तो तिथे येतो. तिथे ती मुलगी लपते. तो किलर बंदुकीतून गोळ्या मारत मारत तिला शोधत असतो. तर मग पुढे काय होतं? तो किलर त्या मुलीला मारतो का? तो तिच्या मागावर का लागलाय? त्या वृद्ध जोडप्यांचं काय होतं? ती मुलगी वाचते का? हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला हा मस्ट वॉच चित्रपट बघावा लागेल. आता बोलूया अशा पॉईंट्सबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. चित्रपटाची स्टोरी एकदम सरळ असली तरी याची नॉन लिनियर स्टोरी टेलिंग या चित्रपटाला वेगळं करते. 6 भागात चित्रपट असा विभागला आहे की आपण एक एक भाग जोडायचा विचार करू लागतो. मग जेव्हा ते भाग जोडले जातात तेव्हा ते ट्विस्ट आपल्याला समजतात. तेव्हा आपण अवाक होतो. याची ट्रीटमेंट आपल्याला धक्के देते आणि स्क्रीन प्ले किती मस्त लिहिलं आहे याची जाणीव करून देते. स्ट्रेंज डार्लिंग बघताना आपलं त्या पात्रांविषयी जे आधी मत होतं ते मध्यंतरानंतर कसं बदलतं, तो ट्रान्सफॉर्मेशन पण मस्त जमला आहे आणि याचं श्रेय दिग्दर्शकांना जातं. टेक्निकली पण चित्रपट चांगला आहे. एडिटिंग, हॉटेलमधील लाइटिंग, नेमकाच BGM आपल्याला गुंतवून ठेवतो. अभिनयात तर टॉप नॉच आहे. या चित्रपटातील असं पात्र आहे जे आधी चांगलं वाटतं, मग ते वाईट माणूस बनून जातं. तो जो स्विच दाखवला आहे ना, तो कमाल आहे. स्ट्रेंज डार्लिंग बघून अरेंज मॅरेज इज स्केरी, व्हॉट इफ शी असं वाटायला लागू शकतं. जरी हा लग्नाविषयीचा चित्रपट नसला तरीही. हा पूर्णपणे नॉन स्पॉइलर रिव्ह्यू आहे. यामध्ये काहीच आम्ही स्टोरीबद्दल सांगितलं नाहीये. जर सांगितलं तर पूर्ण मजाच निघून जाईल. आणि हा चित्रपट कोणी सजेस्ट करताना स्टोरी सांगितली नाही पाहिजे हेच चित्रपटाचं श्रेय आहे. निगेटिव्ह पॉईंटबद्दल बोलायचं तर मध्यंतरानंतर चित्रपट थोडा थंड पडतो. कारण सगळेच ट्विस्ट आपल्याला समजतात. पण तरीही शेवटी मुख्य पात्र बंदूक काढताना जे ओपन एंड दाखवलं आहे ते मस्त जमून आलंय. तर असा हा रक्तरंजित चित्रपट मस्ट वॉच आहे. फक्त एक वॉर्निंग देऊ इच्छितो की चित्रपट एक्सप्लिसिट कॅटेगरीमध्ये मोडतो. थोडा क्रूर आहे. बाकी तुम्ही Amazon प्राईमवर पाहू शकता. तर या भागात इतकंच. भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.